नमस्कार, बुधावली किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण बनवतोय भजी याची रस्सा भाजी। तर मी साहित्य तुम्हाला सांगते। बारीक चिरलेला कांदा, बेसन, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि सोडा। तर सर्वप्रथम आपण बेसन भिजवून घेऊ। मी कांदा घेते, त्याच्यामध्ये कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि सोडा। बेसन आपण त्याच्यामध्ये ॲड करूया आणि पूर्ण मिक्स करून घेऊया आपण। आणि थोडं थोडं पाणी करून पीठ चांगलं भिजवून घेऊया। भजी बनवायचं आपलं पीठ तयार झालेलं आहे। तर 10 मिनिटासाठी याला आपण असंच मुरायला ठेवू। आपलं गरम झालेलं आहे, तर आपण भजी तळून घेऊया। गॅस कमीच ठेवलेला आहे। तेल आपलं चांगलं तापलेलं आहे। दोन्ही बाजूने चांगलं तळून घ्यायचं। चांगलं तळलेले आहे, तर आपण हे काढून घेऊया। मी असे सर्व भजी तळून घेते। भजी चांगले तळले मी काढते एका डिशमध्ये। आणि मग आपण थंड झाल्यानंतर भाजी बनवता। भजी आपले पूर्ण तयार झालेले आहे। तर थंड झाल्यानंतर आपण याची रस्सा भाजी बनवणार आहोत। भाजी बनवूया आपण। कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये तेल मी ॲड करते। कांदा घेऊया भाजून आपण चांगला। कांदा तेलामध्ये चांगला परतून घेऊया। कांदा आपला चांगला भाजलेला आहे, तर त्याच्यामध्ये मी घरचं लाल तिखट, गरम मसाला आणि धना पावडर ते पण आपण तेलामध्ये चांगलं परतून घेऊया। भाजीसाठी आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करूया। त्याला घट्टपणा थोडासा येण्यासाठी भाजीला आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट ॲड करतो आणि ह्याला चांगली आपण उकळी आणून देऊया भाजीला। आपल्या रस्स्याला उकळी आलेली आहे, तर आपण कोथिंबीर थोडीशी मिक्स करूया त्याच्यामध्ये। आणि जे आपण भजी बनवले त्याचे फक्त एकाचे 2 भाग करायचे आणि ते त्याच्यामध्ये सोडायचे आणि एक फक्त याला आपण उकळी आणायची। याला फक्त आपण एक उकळी आणून चांगली देऊया। मग आपली भजी याची रस्सा भाजी खायला आपली तयार झाली। बघू शकताय आपली भजीची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तर मी डिशमध्ये काढून घेते।
रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.